नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप फेटाळलेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पूर्ण पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली आहे. तसेच निवडणूक घेताना पूर्ण नियमांचं पालन करण्यात आलंय, असं निवडणूक आयोगाने म्हटलंय. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी, मतदानाची प्रक्रिया तसेच मतमोजणी ही लोकप्रतिनिधी कायदा 1950, निवडणूक नोंदणी नियम 1960 या कायद्यांच्या अधीन राहूनच करण्यात आली आहे. मतदानाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही, असंही निवडणूक आयोग यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी केलेले आरोप फेटाळून लावलेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. याच दरम्यान काल जे जनतेच्या मनात आहे तेच होईल, आता थेट बातमीच देऊ, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय. आज राज ठाकरे शिवतीर्थावरून कारमधून निघाले असताना मातोश्रीवर जातोय असं मिश्किल उत्तर त्यांनी यावेळी दिलं. तर त्यानंतर लगेचच मी घरगुती कामासाठी बहिणीकडे जातोय असं उत्तरही राज ठाकरे यांनी दिलंय. राज्यातील लोकांच्या मनात जे आहे तेच होणार. आमच्या शिवसैनिकांत कोणताच संभ्रम नाहीये, त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये तो संभ्रम नाहीये. ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. आम्ही आता संदेश नाही, थेट बातमीच देणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठकींचे धडाके सुरू आहेत. आज मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडली. 2014 आणि 2017 या निवडणुकांनंतर पुन्हा एकदा 2025च्या मुंबई महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँड टिकवायला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येतील, ही चर्चा सध्या रंगली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर शरद पवार यांनी असं म्हटलंय की आतापर्यंत अनुभव असा आहे की राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, मात्र त्या गर्दीचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही. मनसेला मते मिळत नाहीयेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये होणारी गर्दी मतांमध्ये देखील परिवर्तित होते, त्यात त्यांना यश येतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते दिसूनही येतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकशाहीत कोणाला कोणासोबत जायचं याचा पूर्ण अधिकार आहे, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. त्याचबरोबर जितके अधिक सहकारी असतील तितके महाविकास आघाडीसाठी चांगलं आहे, असं साथ मिळून महाराष्ट्रात काम करू आणि त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल. दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर ही चांगलीच गोष्ट आहे. राज ठाकरे हे जर सोबत येत असतील तर आम्हाला कोणतीच अडचण नाहीये, असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलंय. बीड जिल्ह्यातील परळी इथे पंचायत समितीच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, जर कोणी रोजगार हमी योजनेचे बिल माझ्याशिवाय काढायचं नाही असं म्हणत असेल तर अजितदादा समोर आपली समस्या मांडा. विहीर, घरकुल, रोजगार हमी योजनेचे पैसे कुणी अडवत असेल तर थेट पालकमंत्र्यांपुढे हा प्रश्न मांडा. स्थानिक आमदार हा त्या भागातील नागरिकांच्या विकासाची कामं करू शकतो. अधिकाऱ्यांच्या डोक्यावर आमदारांचा हात असू शकतो, परंतु आडवा आणि जिरवा हे चालणार नाही. तसेच गृहनिर्माण योजनेचा लाभ घेऊन येत्या दिवाळीपर्यंत बेघर लोक स्वतःचे घर बांधू शकतील, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. अभिनेता डिनो मोरिया प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला टार्गेट केले. उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेचे संकेत दिलेत. तर डिनो मोरियाच्या प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि एकंदरीत या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच एकत्रीकरणाची चर्चा असल्याचंही म्हटलं जातंय. डिनो मोरिया प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो अशी माहिती असल्याचा मोठा दावा नितेश राणे यांनी यावेळी केलाय. आजपासून पुढील 4 ते 5 दिवस पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, मराठवाड्यासह विदर्भाला पाऊस झोडपणार आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागात गेल्या 24 तासांत हलका ते मध्यम पावसाची हजेरी आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली असून येत्या 4 दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात काल काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। यामध्ये काही घरांची पडझड झाली आहे तर अनेक घरांचे पत्रे देखील उडून त्यांचं नुकसान झालंय। तसेच शेतकरी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय। खर्दे गावात वीज पडून निलेश भिल या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा चुलत भाऊ दिनेश हा जखमी झालाय। सरकारने शेती पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपदग्रस्त भागांचा दौरा करून मृत्यू पावलेल्या निलेश भिल यांच्या परिवारास शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपैकी 4 लाख रुपयांचे प्रमाणपत्र कुटुंबियांना सुपूर्द केले। हाऊसफुल 5 ने बॉक्स ऑफिसवर 23 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि ही एक चांगली सुरुवात असल्याचं म्हटलं जातंय। आता शनिवारी आणि रविवारी चित्रपटाला आणखी फायदा होऊ शकतो। तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटात अनेक उत्तम कलाकार आहेत आणि चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद देखील मिळालाय। पहिल्याच दिवशी त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे। 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या हाऊसफुल 4 च्या ओपनिंग कलेक्शनला याने मागे टाकलाय, ज्याने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 19 कोटी 8 लाख रुपयांची कमाई केली आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी।